दापोली विपक्ष गावठाण दोन संघादरम्यान होणारी एक क्रिकेटची लढत। एक दोन्ही संघाची क्रिकेट विश्वामध्ये आपण ताकद पाहिली आहे। मास्टर माइंड रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील आपण जर विचार केला तर अव्वल दर्जाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विशाल जितेकर, तर दुसऱ्या बाजूला करण मडवी, आकाश टकले सारखे, अंकुश टकले सारखे खेळाडू। पहिला गोलंदाज ऋषी, यावेळेस मात्र गोलंदाजीच्या मार्कवर असणार पंचाचा हिरवा कंदील। पहिला चेंडू ऑन स्ट्राइक करण मडवी, फुलटॉस बॉल हवेत, एलिव्हेशन कमी येणार का की चेंडू जाणार, गेला। यावेळेस चेंडू गेलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर। करण मडवीच्या बॅट मधला हा पहिला दर्जेदार षटकार। अगदीच आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू आणि त्याला मात्र दिशा दिली आहे करण मडवी सारख्या फलंदाजानं। पुढचा चेंडू यावेळेस हलकी हातानं लटकट केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला पुश केलंय, सिंगल धाव घेतली आहे। अगदी क्रिकेटचा जाणकार ज्यावेळेस क्रिकेट माइंडेड खेळत असतो, कॅल्क्युलेट खेळत असतो, त्या पद्धतीनं क्रिकेट आता मात्र करण मडवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेस फुलटॉस आला चेंडू सीमारेषे बाहेर, ज्यावेळेस चेंडू चांगला होता त्याला सन्मान दिलाय। क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल, अंकुश टकले स्ट्राइकवर उभा असेल, कित्येक वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे उभा। यावेळेस परफेक्ट यॉर्कर, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगानं धाव पळून काढली आहे, तितक्याच वेगानं मात्र विशाल आला होता, एक धाव पळून काढली आहे। धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 3 चेंडू नंतर 8 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। प्रेक्षक राजाला अतिशय रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चमकणारे जे आत्ताच्या घडीला तारे आहेत ते तारे मात्र आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस अतिशय वेगानं टाकलेला चेंडू, गतीनं बीट केलंय करण याला। अनेक 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 मैदान करण गाजवली आहेत। यावेळेस मात्र त्याच्या क्रिकेट कौशल्यातील सामर्थ्याचं दर्शन पहिल्या चेंडूवर आपल्याला झालं, ज्यावेळेस पहिल्या चेंडूवर समाचार घेताना मात्र त्यानं षटकार मारला, परंतु ऋषी एका बाजूने कमबॅक करतोय, दुसऱ्या बाजूला पहा काय क्लास दाखवलाय क्रिकेट मधला। बॅकफुट पंच आहे, डीप पॉइंट क्षेत्राच्या दिशेनं, आउटफील्ड वर पाणी आहे आणि त्यावेळेस मात्र 2 धावा मिळतायत फलंदाजाला। 2 धावेनं धावसंख्या पाहिली तर एकूण धावा 10 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। यावर मात्र लोवर फुल टॉस कार्पेटच्या माध्यमातून एक धाव पळून काढली आहे, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। षटक संपल्याचा निर्वाळा दिला जातोय पंचांकडून आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाराच्या अखेरीस 11 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। क्रिकेटच्या खेळातील दर्जेदार खेळाडू तर 11 नंबर निश्चितपणे आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील मोहम्मद कैफ या खेळाडूची आठवण करून देऊन जाणारा, कोण विसरणार तो भारत विपक्ष इंग्लंड दरम्यान झालेला सामना। भारताची फळी डगमगली होती आणि तदनंतर युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या 2 खेळाडूंनी मात्र भारताला सावरलं आणि विजेतेपद दिलं आणि त्याच इंग्लंडच्या मैदानावर दादाची दादागिरी मात्र आपल्याला पाहायला मिळाली। यावेळेस करणची दादागिरी पाहायला मिळेल का? पहा करण यावेळेस मात्र पूल करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, एक धाव पळून काढली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल। 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। धावांचा ग्राफ जो आहे तो कुठेही थांबलेला नाहीये, म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये मास्टर माइंडेड कॅप्टन, अतिशय चाणक्य बुद्धीचा खेळाडू विशाल जितेकर, टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट फॉर्मॅट असो, रबर बॉल असो, प्रत्येक खेळामध्ये त्याचं एक माइंड आपल्याला पाहायला मिळालेला आहे। दरम्यान विशालचा पुढचा चेंडू, यावेळेस गती होती आणि मिश्रण देखील होतं, सोडून दिलाय विकेट किपरच्या हातामध्ये। असं वाटलं करणला की व्हाईट बॉल असावा, परंतु पंचांची देखील
चांगली कामगिरी म्हणता येईल. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मोठा फटका, डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा करण मडवीचा ब्रँडेड षटकार. ताकदीने उत्तर दिलं या युवक खेळाडूंना. दरम्यान पहा, याला म्हणतात अनुभव. मागच्या चेंडूवर षटकार आला, पुढच्या चेंडूवर मात्र गोलंदाजीचं दमखम दाखवलं, अनुभव दाखवलं. बॅकफुटवर फलंदाजाला पुश केलं. विशाल जितेकर ज्याचं नाव. दरम्यान दुसरं षटक धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या पाहिली तर 20 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. प्रेक्षक आपण पाहू शकतो या मैदानाच्या चौफेर आहेत. पाऊस पडतोय म्हणून प्रेक्षक दिसत नाहीयेत, परंतु गाड्यांमधून प्रेक्षक या सामन्यांचा या प्रतियोगितेचा आनंद घेत आहेत. यावेळेस मोठा फटका, लॉफ्टिंग हिट आहे. काय होणार? आणि पहा, अतिशय सुरक्षित हात. यावेळेस मात्र अंकुश टकले या खेळाडूच्या खेळीचा अंत झाला. फलंदाज क्रमांक पहिला बाद. जातील अजय मडवी, करण मडवीचे बंधू. दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये असेल. समर सेशन असू द्या, विंटर सेशन असू द्या किंवा रेनी क्रिकेट सीझन. आपण आपल्या उजव्या बाजूला अब्दुल चाचांची गाडी पाहतोय. समर सेशन मध्ये लस्सी असते, आज रेनी सीझन मध्ये ते मात्र सँडविचची व्यवस्था आपल्या खेळाडूंसाठी करतात. आपण अवश्य त्यांना निश्चितपणे भेट द्या आणि एका चांगल्या मेजवानीचा आस्वाद घ्या. दरम्यान दुसरं षटक संपल्याचा निर्वाळा दिला जातोय. पंचांच्या माध्यमातून विशाल जितेकर यांना चांगलं कमबॅक केलं. या षटकामध्ये एक षटकार खाल्ला, परंतु जर धावांचा ग्राफ पाहिला तर या गोलंदाजांना उर्वरित 5 चेंडूमध्ये उतरवला. 9 धावा खर्च केल्या, 2 षटकं 20 धावा, 1 गडी बाद. करण मडवी, अजय मडवी ही जोडी मैदानामध्ये असेल. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये असेल? आपण पाहतोय रामदास दादा गोवारी सामाजिक विकास मंडळ कामोठे आयोजित स्वर्गीय बुधाजी बामा गोवारी यांना स्मरण करून ठेवलेली जय हनुमान चषक 2022 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. 8 महिने आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मग्न असतो, परंतु ज्या वेळेस जून महिन्यामध्ये पावसाच्या सरी कोसळू लागतात त्यावेळेस मात्र वेध लागतात क्रिकेट चाहत्यांना, क्रिकेट खेळाडूंना. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि नवीन गोलंदाज यावेळेस मैदानामध्ये येत आहेत. शिवतेज, नावात शिव आहे आणि तेजी आहे, परंतु यावेळेस त्याच्या नावातलं तर तेज गोलंदाजीतून पाहायला मिळेल का? चांगला चेंडू, टायमिंग झालेला नाहीये. 1 धाव मिळतीये. 21 धावा. करण मडवीची खासियत मैदानावर उभं राहून क्रिकेट खेळणं. का तर एक संयमी आहे, एक अटॅक आहे, एक पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक भावना मनामध्ये असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ती ऊर्जा देते आणि आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाते असा हा खेळाडू. यावेळेस पहा, शॉर्टअप लेंथ होती आणि पंचांचा बोट आभालाकडे येण्यापूर्वीच करणनं दाखवून दिलंय क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळा, परंतु सातत्यानं त्यामध्ये सत्यता असली हवी. करण मडवीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. करुण मडवी याच्या बॅट मधून निघाल्या 19 धावा. चांगलं योगदान म्हणता येईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश टकले जाताना पाहतोय. गोलंदाज ज्यानं चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे शिवतेज यानं 2 चेंडू फेकले आहेत, 1 धाव खर्च केली, 1 गडी टिपलाय. म्हणजे पहिल्या 2 गोलंदाजांपेक्षा आतापर्यंत शिवतेज याची गोलंदाजीची कामगिरी चांगली आहे.
मी विनंती करीन श्री दत्त भातान विपक्ष जय हनुमान कामोठे दोन्ही संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहे. स्ट्राइक एंड वर आकाश यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जी गोलंदाजाची गती असते ती बीट करते. यावेळेस मात्र पंचांचा इशारा देखील आलाय. 2 धावा पळून काढल्या आहेत आणि तदनंतर नो बॉल साठी खेळाडूंमध्ये आणि पंचांमध्ये बातचीत. चर्चा फार महत्वाची आहे. बऱ्याच मोठ्या प्रश्नांना चर्चेतून सोडवलं जातं. हा प्रश्न आहे पंचांमध्ये आणि खेळाडूंमध्ये. त्या प्रश्नाचं उत्तर पंचांनी दिलं आहे नो बॉल. 1+2 समवेत एक फ्री हिट, अशा एकूण 3 धावा. 3 धावेनं आकडा थोडासा बदलला आणि तो आकडा आहे सध्याच्या घडीला 24. यावेळेस मोठा फटका, टायमिंग चुकलंय, फ्री हिट आहे. यावेळेस मात्र जेलकडे खेळाडू आलेला नाहीये, मात्र एकच धाव मिळतीये. 25 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अगदीच कदाचित प्रेक्षकांमध्ये गावठाण संघाला प्रोत्साहित करण्यासाठी विपुल पाटील किंवा विराज मडवी देखील आले असतील. समर्थक आहेत, चांगले समालोचक आहेत. त्यांना विनंती राहील की आपण जर असाल तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यावं. यावेळेस मोठा फटका, टायमिंग चुकलाय. कार्पेटच्या माध्यमातून डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आला आणि एकच धाव मिळतीये. अगदीच सकाळच्या सत्रामध्ये ज्या सरी कोसळत होत्या त्यामध्ये थोडस अंतर येतंय आणि यावेळेस पहा चेंडू खेळून काढलाय खरा. एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. चांगलं बॅकअप, चांगला थ्रू होता. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाहीयेत. 2 धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावा 28 धावा. म्हणजे पहिल्या सामन्यातील पहिल्या डावामध्ये 28 धावाकडून 29 धावांचं टार्गेट होतं. यावेळेस मात्र गावठाण संघानं 3 षटकामध्येच 28 धावा उभ्या केल्या आहेत. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाहीये. जेल खाली ऋषी होता, मात्र काय घडणार. चांगलं बॅकअप गणेश याचं. 2 धावा पळून काढल्या आहेत. 30 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहतोय जय हनुमान चषक 2022 एक शानदार स्पर्धा. दिवंगत दिवा पाटील साहेबांनी उभी केलेली ही क्रीडा नगरी आणि या नगरीवर 2 दिवसीय रबर बॉल क्रिकेटचा थरार. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 30, 10ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. म्हणजे जर समीकरण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 9, एकूण 20 आणि तिसऱ्या षटकामध्ये 10, अशा टोटल 30 धावा 2 गडी बाद आतापर्यंत झालेल्या आहेत. शेवटचं षटक येईल तोपर्यंत आपण ऐकूया एक सुंदर असं गीत. झाला 30 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाज येतोय यावेळेस लोवर फुल टॉस चांगला खेळून काढलाय. फिल्डर तैनात संदेश. 1 धाव पूर्ण झाली आहे. षटकाची सुरुवात चांगली आहे. एकेरी दुहेरीनं दापोली संघाला तेवढा काही फरक पडणार नाहीये, परंतु यावेळेस मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये जर मोठे फटके खाल्ले तर कदाचित थोडासा फरक टाकून जाईल या सामन्यावर.
सचिन जितेकर गोलंदाजीच्या मार्कवर लहान लहान आमचे प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यावेळेस बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईट लाईनच्या अगदीच जवळून जाणारा आकाश टकले याला थोडंसं बांधून ठेवलंय. यावेळेस चांगला चेंडू आहे. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाजाला बाद घोषित केलं जात आहे. आकाश टकले बॅक टू द पवेलियन. न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्रा विनंतीचा पुकार. श्री दत्त भातान या संघाला विनंती राहील की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान कामोटे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. अगदीच व्हाईट लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू. अजय मडवी स्ट्राइक एंडवर आहेत. यावेळेस चेंडू पूल केलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. थोडासा फ्लंबल झाला मात्र चांगली फिकी म्हणता येईल. या षटकामध्ये मात्र सचिन जितेकर या गोलंदाजानं गावठाण संघाच्या फलंदाजीवर अंकुश लावलाय. 4 चेंडूचा खेळ संपले. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी असतील. 34 धावा आपण पाहतोय या चालू सामन्यांचं विवरण लाईव्ह टेलिकास्ट प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण युट्यूब चॅनलवर पाहू शकता. यावेळेस चांगला चेंडू आहे. अगदीच शरीराचा वेध घेतला गेला. एक धाव पळून केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? स्ट्राइक देण्याचा प्रयत्न आहे परंतु पंचांचा बोर्ड आबाळाकडे. आणखी एक धक्का लागला जातोय गावठाण संघाला. अजय मडवी बॅक टू द पवेलियन. पहा का सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाला करणची आवश्यकता भासते. ज्यावेळेस करणनं मैदान सोडलंय तेव्हापासून गावठाण संघाच्या धावांचा ग्राफ देखील उतरलाय. म्हणजेच करण मडवी गावठाण संघाचा ट्रम्प कार्ड आहे हे या ठिकाणी सिद्ध होत आहे. सध्याच्या घडीला ज्याची हवा क्रिकेट विश्वामध्ये तो करण. ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस मात्र गावठाण संघानं थोडीशी धावा आपल्या खाली उतरवल्या. यावेळेस पहा एक धाव पूर्ण केली जाईल का? डायरेक्ट थ्रो केलाय स्टंपवर आणि फलंदाजाला बाद घोषित केले आहे. षटक संपलंय. चौथं षटक अर्थातच पहिला डाव दुसऱ्या सामन्यातील संपल्याचा निर्वाळा दिला जातोय. धावसंख्या एकूण पाहिली आहे तर दापोली संघाची असेल की गावठाण संघाची असेल काही प्रश्नांना घेऊन चालूया एका गीताकडे. पाहत रहा जय हनुमान चषक 2022.
म्हणजे का बरं एकच दादा, कामोठेमध्ये एकच आवाज. रामदास दादांच्या नावानं आणि मंडळाच्या वतीनं भरवल्या गेलेल्या या क्रिकेटच्या शृंखलेचा, ज्यांचं समाजकार्य राजकीय पटलावर आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे आणि ती करावी. माणसाला संधी दिली जाते. समाज वारंवार किंवा मतदाता देखील वारंवार विश्वास कुठल्या नेत्यावर ठेवत नसतो. जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं कार्यकर्त्याच्या आणि नेते मंडळींच्या हातातच असते आणि म्हणूनच लोकांनी दिलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याचं काम आदरणीय श्री रामदास दादा निश्चितपणे करतायत. आणि म्हणूनच ही स्पर्धा देखील क्रिकेट रसिकांसाठी, क्रिकेट चाहत्यांसाठी, क्रिकेट खेळाडूंसाठी आणि आम्हासारख्या समालोचकांसाठी देखील एक मेजवानी ठरतीये. मी विनंती करतोय श्री दत्त भातान आणि जय हनुमान कामोठे दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. तो चलेंगे मैदान के ऊपर. जय हनुमान कामोठे चषक 2022 का एक शानदार खेल. आज का ये दूसरे दिन का ये दूसरा मुकाबला दापोली बनाम गावठान के बीच. लगभग 4 ओवरों का यहां पर खेल समाप्त होता हुआ 36 रनों का टारगेट यहां पर रखा है गावठान टीम ने दापोली के सामने. और उन रनों का पीछा करने के लिए सबसे सफल कप्तान विशाल जीतेकर और उनका साथ निभाने के लिए मैदान के ऊपर शिवतेज. पहले गेंदबाज यहां पर आज आते हुए. पहली गेंद, ये फुल टॉस यहां पर देखा जाए काफी प्रॉपर टाइमिंग नजर आती हुई है. आज के दिन का सबसे लंबा छक्का. ईट का जवाब पत्थर से, क्योंकि देखा जाए सुशांत जी तो पहली ओवर जब दापोली टीम ने की थी करण मडवी के बल्ले से भी पहली गेंद के ऊपर छक्का आया था. तो दूसरे दांव की यहां पर शुरुआत होती हुई तो दूसरे दांव के ऊपर भी देखा जाए तो पहली गेंद के ऊपर विशाल के बल्ले से निकला छक्का. अब 30 रनों की और आवश्यकता होगी. इस बार बेहतरीन गेंद थी. अपील यहां पर नजर थी. काफी उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कमजोर. हल्के हाथों से खेलने का प्रयास जरूर किया. जो हल्की फुल्की बूंदाबांदी थी वो यहां पर थोड़ी से रुकती हुई नजर आएंगी. खुला हुआ मौसम और मौसम के बीच क्रिकेट. इस बार ओवर पिच थी लेकिन टाइमिंग उतनी अच्छी नहीं. कारपेट के सहारे जमीन को चुमती हुई लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर गेंद को रोका गया करण मडवी द्वारा. सिंगल यहां पर कन्वर्ट होता हुआ. सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 7 रन. 7 नंबर और विशाल जीतेकर इनका खासा संबंध है क्योंकि महेंद्र सिंह धोनी के काफी बढ़िया फैन विशाल जीतेकर फिलहाल इस मैदान के ऊपर खेलते हुए. पहली मर्तबा यहां पर स्ट्राइक रोटेट होती हुई. शिवतेज ऑन स्ट्राइक. अजय यहां पर गेंदबाजी की कमान संभाले हुए. इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था. गेंद गई है फर्स्ट स्लिप से बाहर निकलती हुई. सिंगल यहां पर जरूर मिलेगी. सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. 36 रनों का टारगेट. मुकाबला पूरी तरह से शांत है लेकिन शांति के बीच गर्मी भी है. जैसे मुकाबला आगे बढ़ेगा गर्मी बढ़ती चली जाएगी. इस बार शरीर के ऊपर हल्के हाथों से खेलना चाहा था स्पर्ले की दिशा में लेकिन बल्ले के बीच और गेंद के बीच टाइमिंग नहीं. सिंगल यहां पर बल्ले के साथ शायद एक अंदरूनी हिस्सा लगा था तो बल्ले के साथ यहां पर 1 रन मिलेगा. 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 9 रन. अगली गेंद. इस बार फुल टॉस
और इस मर्तबा शिव तेज के बल्ले से ये निकला एक और छक्का। था इसी दिनों का 2 साल सभी बाल गोपाल जो थे वो रुके हुए थे, क्योंकि दही हंडी का उत्सव जो था कोरोना की वजह से उतनी बड़ी मात्रा में नहीं हुआ। लेकिन इस साल एक बार फिर हर जगह, हर कोना, हर गांव और हर ठिकाने के ऊपर हंडियों को बांधा जाएगा। आदरणीय श्री सुनू पाटिल कप्तान कामरा टीम के टॉस के लिए आ जाइए। इस बार आकाश टकली की गेंदबाजी। बातान टीम के कप्तान यहां पर आ चुके हैं, तो कामोठा टीम के कप्तान आपसे मैं दरख्वास्त करूंगा कि आप जल्द से जल्द यहां पर उपस्थित हो। पहली ओवर काफी महंगी, अजय मडवी के हाथों से 15 रन खर्च हुए। इस बार अपील यहां पर अंपायर की उंगली ऊपर, शिव तेज के पारी का अंत आता हुआ यहां पर पहले विकेट का पता। क्रिकेट उनकी रही है, क्रिकेट उनके क्रिकेट करियर के जीवन में, और उनका अभी तक देखा जाए तो फिटनेस भी काफी लाजवाब। अब वन डाउन के ऊपर उनको भेजा गया है कप्तान द्वारा। फिलहाल विकेट गिरी है पहली। आउट होने वाले बल्लेबाज शिव तेज जिन्होंने 7 रन बनाए थे। आकाश तलाशेंगे एक और विकेट, ताकि थोड़ा सा जो दबाव है वो दापोली के ऊपर पुश किया जाए। लेकिन क्या यहां पर प्रशांत उस दबाव को मेंटेन रखेंगे या सुधार करेंगे? इस बार बाउंस करने का प्रयास, नो बॉल का इशारा आता हुआ, काफी ऊंची गेंद थी, बाउंस करने का प्रयास था। और क्रिकेट के नियमों के तहत अगर बाउंस काफी सिर के ऊपर से चला जाता है तो पहली बार भी अंपायर नो बॉल दे सकते हैं, तो उसी प्रकार नो बॉल। इस बार काफी गति यहां पर थी, यहां पर डायरेक्ट रनआउट की चांस बनी थी, मौका बना था, लेकिन थ्रो उतनी अच्छी नहीं थी। 22 के माध्यम से एक और रन जुड़ता हुआ 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीत का लक्ष्य देखा जाए तो 36 रन। अब आधा पड़ाव यहां पर पूरा किया है दापोली टीम ने। इस बार इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी वहां पर मौजूद, और साथ ही साथ ये दूसरे विकेट का पतन, यानी कि विशाल जीतेकर, जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी थी, वही विशाल मैदान से वापस आते हुए दूसरा झटका लगता हुआ दापोली टीम को। सुषमा पाटील विद्यालयाचे संपर्क प्रमुख आदरणीय श्री अर्जुनजी गोवारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। तो नए बल्लेबाज मैदान के ऊपर प्रशांत जीतेकर। विशाल के आउट होने के बाद एक आकाश टकली की बात करें तो इस ओवर में उन्होंने 2 सफलताएं हासिल की, जो कि दोनों बल्लेबाजों ने छक्के लगाए थे। तो दापोली टीम के ऊपर आकाश थोड़े से भारी पड़ते हुए, क्योंकि इस ओवर की बात करें तो नो बॉल डाला है, लेकिन रनों की बात करें तो महज 3 रन खर्च किए हैं।
खूबसूरत गेंदबाजी, कमबैक करते हुए आकाश गावठान टीम के लिए। इस बार अच्छी गेंद, संपर्क नहीं था। बीच यहां पर एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई बिंदी गेंद का खेल। जैसी बारिश रुकी दर्शक मैदान के ऊपर इकट्ठे होने शुरू हुए। हम देख सकते हैं हमारे बाईं ओर दाईं ओर खिलाड़ी भी है, दर्शक भी है, मेहमान भी है, सब कुछ इस प्रतियोगिता में नजर आती हुई। इस बार अपरकट, आज के इस टूर्नामेंट का सबसे खूबसूरत स्ट्रोक अपरकट, 1 बाउंस ओवर द रो, 4 रन। कंपल्सरी चेसिंग आहे। दरम्यान मंचकावर वेळ होतीये। भाताड संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या। आदरणीय श्री निकू गोवारी यांच्या शुभ हस्ते, निकू गोवारे कामोठे संघाचे कर्णधार आणि मान्यवर असतील आदरणीय श्री अर्जुनजी गोवारी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी उडवलं जाईल। देखिए दोस्तों, 12 गेंदों में चाहिए 14 रन, कंपल्सरी चेसिंग, और ये नियम है यहाँ पर इस प्रतियोगिता में। गेंदबाज आते हुए, नए गेंदबाज इस बार गेंद को घुमाने का प्रयास किया था और व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। भूषण नए गेंदबाज, और टॉस जीता है भातान टीम ने। रनों की संख्या को देखा जाए तो कम है, और इसी बीच अगर अतिरिक्त गेंदें आती हैं तो संकट में आ सकती है गावठान की टीम। हालांकि एक ऐसी रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट है जहां से वापसी करना आसान होता है, रन भी बना सकते हैं, डॉट गेंदों को भी निकाला जा सकता है। लेकिन इस बार अतिरिक्त बाउंस, अतिरिक्त उछाल, नो बॉल का इशारा आता हुआ, हाथों से फिसलती हुई है गेंद। रबर बॉल क्रिकेट में देखा जाए तो खास तौर पर बल्लेबाजी करना भी आसान नहीं होता और गेंदबाजी करना भी आसान नहीं होता। मैं पहले भी बयां कर चुका हूं कि अगर बारिश होती है तो गेंदबाजी करना उतना आसान नहीं होता है। इस बार बढ़िया स्ट्रोक, गैप सिलेक्शन नजर आती हुई, 1 बाउंस, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 4 रन। तो इस मुकाबले में मैंने कहा था कि किसकी दादागिरी होगी, लेकिन फिलहाल जो गणित यहां पर बयां करते हुए थे, दापोली टीम की दादागिरी चलती हुई। 11 गेंदों में चाहिए महज 7 रन। दूसरे ओवर में आकाश ने कमबैक किया था, लेकिन उसके बाद सभी गेंदबाज यहां पर महंगे साबित होते हुए। ये महंगाई का जमाना, और महंगाई के जमाने में एक और वाइट बॉल, यानी कि अब महज 6 रनों की आवश्यकता। अगली गेंद बढ़िया गेंद थी। इस बार अच्छा कमबैक, स्लॉट में जरूर थी, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास भी किया, लेकिन बिंदी गेंद का यहां पर खेल समाप्त होता हुआ। इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से उठाए इस गेंद को, वहां पर खिलाड़ी मौजूद, लेकिन जब तक ये गेंद को उठाते, थ्रो करते, तब तक 2 रन मुकम्मल कर चुके थे दोनों बल्लेबाज। 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 32 रन, 32 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.5 बॉल।
माफ कीजिएगा, 3 ही बॉल यहां पर समाप्त होते हुए 1 रन यहां पर मिलता हुआ। फिलहाल पूरी तरह से यह मुकाबला अपनी ओर को खींचा है दापोली टीम। गेंदबाजी अच्छी की, बल्लेबाजी में धार दिखाई, इस बार अच्छी स्ट्रोक, काफी तेज तर्रार गेंद, उसके ऊपर काफी तेजी के साथ बल्ला घुमाया। 2 रन यहां पर पूरे होते हुए स्कोर लेवल यहां पर बनता हुआ। महज 1 रन की आवश्यकता होगी दापोली टीम को। इस बार अच्छी गेंद थी यॉर्कर, लेकिन इस गेंद के ऊपर विकेट आती हुई। एक बार फिर मौसम का मिजाज बदलता हुआ, बारिश की फुहारें यहां पर गिरती हुई। 1 रनों की आवश्यकता है। छह गेंदों में चाहिए 1 रन। महज औपचारिकता। अगर गाउठान टीम यहां से जीत हासिल करना चाहेगी तो 6 के 6 गेंदे यहां पर डॉट डालनी पड़ेंगी। काफी कठिन। इस बार व्हाइट बॉल, और इसी के साथ जय हनुमान दापोली टीम ने यहां पर पहली जीत को दर्ज किया। कॉन्ग्रेचुलेशन दिया जाएगा जय हनुमान दापोली, और ढेर सारी शुभकामनाएं होंगी सतीश स्मृति गावदेवी गाउठान टीम को। हालांकि आज आपका दिन नहीं था। हर एक इंसान और हर एक खिलाड़ी का एक दिन होता है, वक्त होता है, और वक्त जब होता है तो सब कुछ अपनी ओर होता है। आज गाउठान टीम का वक्त नहीं था। दापोली टीम यहां पर जीत हासिल की, और इस मैच के मैन ऑफ द मैच देखो इस बार इस मैच के मैन ऑफ द मैच, हालांकि पहला जो पड़ाव हुआ